काय करतायत आई? अरे काय चाललंय रे? अरे बाजूला वा रे. वहिनी झाला का चपात्या? अहो द्या लवकर, जायचंय मला. ए स्वीटू, आटप ना पटपट. मग आपल्यालाही आवरून घ्यायचंय ना. मुलाकडचे निघाले असतील ना मुंबईहून. गण्या काय आहे ना, आज आमची धावपळ आहे बघ. पाहुणे येणार आहेत, स्वीटूला बघायला मुलगा येणार आहे, स्वतःचा फ्लॅट आहे मुंबईत. आई पण ना, त्याला कशाला सांगते? कालपासून लग्न 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 चाललंय, उगीच घाई करते. तुझी काळजी वाटते म्हणून बोलतायत त्या. मला ना मुळी लग्नच करायचं नाहीये काकी. घ्या, आम्ही हिच्यासाठी एवढं सगळं करतोय आणि या मुलीला लग्नच करायचं नाहीये. मोठ्या घरात जाशील तू, तुझी स्वतःची वेगळी खोली असेल, अजून काय पाहिजे रे गण्या? चपात्या. कशाला हवी आहे वेगळी खोली? मी ते तुमच्या सगळ्यांबरोबरच मज्जेत आहे. शुभ बोल ग. अहो द्या ना लवकर वहिनी. 2 9 7 2 9 8 2 9 9 2 0 0 200. 300 0 काकी, 300. इश, हो हो. अहो द्या चपात्या आता. थोडा वेळ लागतो रे, पण आमच्या चपात्या कशा लुसलुशीत असतात. अशा चपात्या ना तुला अख्ख्या अंबरनाथ मध्ये मिळणार नाहीत बघ. हा खरंय खरंय. अगं हे काय, तू अजून अवतारातच आहेस. जा जाऊन तोंड दुजा, जा पटपट. अरे एकही मळसूत्र लागत नाहीये. त्या डब्यात असतील का? अरे देवा, एकतरी मळसूत्र सापडू दे. सापडलं सापडलं. स्वीटू स्वीटू, ये पटपट. हे बघ, गुरुजीने किरमिजी रंगाची साडी नेसायला सांगितली, ती मी काढून ठेवते. हे कानातले हे घाल. आणि मळसूत्र नीट लागत नाहीये, त्यामुळे कानातले घातल्यावर मान हलवू नकोस, कानातले पडतील. काय खेळ चाललाय तुझा? जा जाऊन आवर. हो. हा, गुरुजीनी किरमिजी रंगाची साडी नेसायला सांगितली होती आणि मुलाला इथे असं पश्चिमेकडे तोंड करून बसायला सांगितलंय. ए सुमन, लक्षात ठेव ग. इश वहिनी, हो हो, पश्चिम दिशा ना लक्षात. पण पश्चिम कुठची? ही ही काही. सुमन, सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम. म्हणजे या दिवाणावर बसल्यावर तिथे सूर्य दिसतो, म्हणजे ती पश्चिम. हो वहिनी. किरमिजी 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 किरमिजी. किरमिजी साडीच नाहीये आपल्याकडे. वहिनी वहिनी, ऐका ना जरा. आज आमच्या स्वीटूला बघायला ना मुलगा येणार आहे. या ब्लाउजला मॅचिंग किरमिजी रंगाची साडी आहे का? बाई बाई बाई, आता तुम्हाला मॅचिंग पण हवं का? हे म्हणजे असं झालं, अन्नछत्रात जेवायला जायचं आणि पुरणपोळी मागायची. स्वीटूचा हा 18वा ना हो? नंतर देते हा वहिनी. या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात वहिनी. साडीच्या रंगावरून थोडी मुलाची पसंती ना पसंती ठरते. आई, कशाला सावंत काकींकडनं साडी आणलीस? मी नेसले असते ना तुझी. अगं माझ्यासारखं फाटकं तुझ्या नशिबात नाही. जिथे जाशील ना तिथे भरभराट होईल. जा, नेसून घे साडी. काकी, उद्यापासून उदय केळकरांकडे 15 चपात्या जास्त हव्यात. ए सुमन, लिहून ठेव ग. वहिनी 15 का? 35 लिह. अरे पण 15 म्हणालास ना? 15 जास्त म्हणालो. मग 35 लिहि का म्हणालास? अगोदर आपण 20 द्यायचो बरोबर, आता 15 जास्ती, मग झाले ना 35. अरे पण एकदा 15 म्हणतोस मग 35 म्हणून. तसं बोललो ना. 3 आणि 5 लिहून ठेव, बाकीचं मी बघते. हो वहिनी. ए चिन्या, हे बघ हे बघ, हे दिवाण्यानं असं वाकडं झालंय, ते जरा भिंतीपाशी करून ठेव. नवीन साडी भारी वाटते सुटू. शेजारच्या काकींची. मग आलं आपण ना, आपण घेऊन बघितलं शेम टू शेम साडी. टेन्शन घ्यायचं नाही, एकदा तुझं लग्न तर ठरू दे. बघ कशी फुल टू रापचिक तयारी करतो. थाट बघून सगळ्यांनी तोंडात बोटं घातली पाहिजेत. आपल्या चिनाच्या बहिणीचं लग्न आहे, आपल्या चिनाच्या बहिणीचं लग्न आहे. ते ठीक आहे, पण नोकरी नाही आपल्या हातात अजून. कशी करणार रापचिक तयारी? नोकरी नसली म्हणून काय आलं, लवकरच आपल्याकडे पण खूप पैसा येणार आहे. आता कुठला नवीन बिझनेस शोधलायस तू? बिझनेस वगैरे सगळं जुनं झालं ग. तुला प्रशांत आहे ना, त्याने एक स्कीम सांगितली. एका महिन्यात पैसे डबल. चिन्या, कोणाला सांगू नको,
त्यात मी 500 रुपये टाकले. कशाला? डबल पण झाले ना बाई. 1,000 लग्न होतात का? अरे 1000 रुपये का ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है ना. 500चे 1000 झाल्यावर मी त्यात 2 टाकले. 2,000? कर दी ना छोटी बात. 2000 नाही यार स्वीटू, 2 लाख. 2 लाख? तुझ्याकडे कुठून आले एवढे? 3% महिना व्याजावर उचलले आणि 2 दिवसात 4 लाख होतील. त्यांचे 2 त्यांना परत द्यायचे, उरलेले 2 आपले. 2 लाखात होईल ना बाई तुझं लग्न फुल रापचे. हॅलो बाबा हॅलो हा हॅलो हॅलो हा येतं ऐकायला का? हा हे बघा, इथे आलात ना की कुणालाही विचारा शाळवीवाले चपात्या कुठे राहतात. सॉरी चपातीवाले शाळवी कुठे राहतात. हा ठीक आहे, या हा चला ठेवतो. कुणाचा फोन होता? अरे हे काय, तुम्ही अजून तयार नाही? अरे चौकडी मंडळापर्यंत पोहोचली. काय भाऊजी? त्याला म्हणायचंय मंडळी चौकापर्यंत येऊन पोहोचली. अरे देवा, मंडळी चौकात पोचली. पण अजून यांचा पत्ता नाही येत. मला म्हणाले होते की लवकर येणार, तर कुठे राहिले हे? चला चला चला, आवरा आवरा लवकर आवरा. अरे वेळ फुकट जातो. चला चला लवकर तू चला. जा, तयार हो, असंच काय राहतोय? काय झालं साळवी, कुठे जायचंय का? हो, माझ्या स्वीटूला बघायला मुलगा येणार आहे आज. आपल्या स्वीटूला? अहो काय सांगताय काय? अहो आम्हाला तर अजून एवढीशीच आठवते. आपल्या ऑफिसमध्ये यायची ना सुट्टीमध्ये. मला तर आता सुद्धा ती अशी अशी एवढीशीच वाटते. बघा ना, पोरं कधी मोठी होतात ना कळतच नाही. 22ची झाली आहे. तिला सासरी पाठवायची म्हणजे माझीच परीक्षा आहे. शेठना सांगतो आणि निघतो. अहो साळवी, जिग्नेश बसलेला शेठ बरोबर आहे पुतण्या, पण मालक असल्यासारखा वावरतो. त्याच्यासमोर बसून बोलणार का तुम्ही? पण सांगावं तर लागणारच ना. 25 वर्षाची नोकरी झाली माझी. कधी खाडा केला नाही की लेट नाही. आता एक दिवस जायचं असेल तर समजून घेतील ना शेठ. शेठजी, मला जरा लवकर निघायचं. काम कर. माझ्या मुलीला बघायला मुलगा आहे. चपातीवाल्या साळवींचं घर हेच आहे का? हो, या ना या. सापडलं बा एकदाच. या हा ठीक आहे. या 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 बसा. हा हा बसा बसा बसा. हा एसी लावा ना. ए चिन्या, पंखा घे लवकर लवकर लवकर. ये लवकर लवकर लवकर. घर सापडलं ना लगेच? लगेच कुठे? चपात्यावाले असं ओरडून ओरडून माझ्या गचाला कोरड पडलीये. हो हो. काय ही तुमची वस्ती? नुसती बकाल. आमच्या मुंबईला नाही असं. म्हणजे एकाला पत्ता विचारला ना की 4-6 जण लगेच येतात धावत. घ्या ना घ्या. असं कसं घेणार? तुम्ही सांगितलं तर घेणार. हो हो, घ्या ना. आमच्या स्वीटूने बनवलाय शेव चिवडा. घे रे मोहित. चव आहे हो आमच्या स्वीटूच्या हाताला. जास्त हसू नकोस. नाही म्हणजे हस, पण मोजून मापून. हा अगं काकी, किती टेन्शन घेतेस? अरे दादा, माफ करा, यायला जरा उशीर झाला. ऑफिस मधनच उशिरा निघालात असं म्हणाले या मगाशी. नाही, असं कोणतं महत्वाचं काम होतं? मुलीला बघायला घरी पाहुणे आलेत आणि तुम्हीच घरी नाही. प्रायव्हेट ऑफिसात कामाला आहेत ते. हो का? पगार किती? आहे तसा बरा. बरा म्हणजे किती? नाही म्हणजे व्यवस्थित भागतं घरातलं.
तरी पण किती सांगायचं नाहीये का? नाही नाही नाही, तसं नाही अहो. 22,000 आहे. आमच्या स्वीटूला पण नोकरी लागली आहे मुंबईतच. नाही आता लग्नानंतर मुंबईतच राहणार म्हटल्यावर आम्ही खास तिच्यासाठी मुंबईतच नोकरी बघितली. तशी फार गुणाची आहे हो आमची स्वीटू. अहो तुम्हाला आहे ना तक्रारीसाठी एवढीशी सुद्धा जागा ठेवणार नाही बघा. तुम्ही तर 3 आहात, आमच्या घरी तर 6 माणसं आहेत, शिवाय घरचा व्यवसाय. पण सगळं कसं हसत मुखाने करते स्वीटू. सतत आनंदी असते, घरच्यांना नातेवाईकांना अगदी धरून असते बघा. ते सोडा, मुलीला बोलवा. बोलवते हा. ही आमची मुलगी अवनी. घरात सगळे हिला स्वीटू म्हणतात. मुलीला बोलवताय ना? हीच आमची मुलगी स्वीटू. ही मुलगी? हिचं कौतुक चाललंय मगासपासून. या बोलणं ऐकून असं वाटलं होतं कोणीतरी चवळीच्या शेंगेसारखी मुलगी असेल, नाहीतर कोणीतरी अप्सरा तरी असेल. ही असली धोंड गळ्यात मारायला माझा मुलगा काय बीजवर नाहीये. चांगला बीकॉम झालेला आहे, मार्केटिंग केलंय त्यांनी आणि कॉम्प्युटरचा कोर्स सुद्धा केलाय आणि खानविलकर ग्रुप मध्ये मोठ्या पोस्टला येतो. ही असली नको त्याला. नाही, मी स्पष्ट बोलले म्हणून राग आला असेल, राहू द्या. नाही नाही, राग नाही आला, वाईट वाटलं. तुम्ही स्पष्ट बोललात याचं नाही, पण मुलीशी एक शब्दही न बोलता तिच्या दिसण्यावरून तिची किंमत केली जाते हो, याचं वाईट वाटलं. मुलीच्या हातचा शेव, चिवडा, कधी कांदे पोहे अगदी चवीने खाल्ले जातात, पण ते बनवणारे हात मात्र जाडे बरडे वाटतात, याचं वाईट वाटतं. आपल्या गोड स्वभावानं माणसं जोडणारी, कधीही कोणाच्याही मदतीला धावून जाणारी, सगळ्यांची लाडकी एक मुलगी. आजवर कुणालाही तिचा जाडेपणा दिसला नाही, तो तुम्हाला दिसला, याचं वाईट वाटतंय. नाही कुठे म्हणते मी, आहे ती जाड, पण त्यात एक गोडवा आहे जो तुम्हाला नाही दिसला, याचं वाईट वाटतंय. एका आई समोरच तिच्या मुलीला धोंड म्हणाला, तेही एका आईने म्हणावं, याचं वाईट वाटतंय. म्हणणारच तुम्ही, कारण मुलगा नसतो ना कधी सासरी जात. मुलीला सासरी पाठवताना आईच्या काळजाचा एक तुकडा तुटताना काय वाटतं ना, हे तुम्हाला नाही कळणार, याचं वाईट वाटलं. तुमच्यासारखे आई बाप मुलाच्या लग्नाचा व्यापार करतात आणि धोंड म्हणून हिरा नाकारतात, याचं वाईट वाटलं. चला हो. तुमचं लेक्चर ऐकायला नाही आलो आम्ही इतक्या लांब, 3 ट्रेन बदलून. आणि हो, इतकंच वाईट वाटत असेल ना, तर तुमच्या या मुलीला जरा कमी खायला घालायचं होतं. चल रे. तुमच्यासारखे लोक. दादा, नल्लू,
नलू, रडू नको ग. आपल्या स्वीटूला काय वाटेल? ठीक आहे, ठीक आहे. हे बघ स्वीटू, तू अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही. तुला मुंबईला जायचं आहे ना, नोकरी करायची आहे ना, कर नोकरी आणि दाखवून दे या लोकांना की तू काय असते. चल आपण तुझ्या तयारीला लागूयात. अहो, वहिनी, नोकरी मिळेल हो तिला, पण नोकरी मिळाल्यावर मुंबईत राहणार कुठे? शकू, शकू. शकू 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 शकू. मॉम्स आहे नेहमीच आहे हो. डॅड, प्रत्येक पार्टीची एक ठरलेली वेळ असते आणि मला ती वेळ चुकवायला आवडत नाही. अजून किती वेळ लागणार आहे हिला तयार व्हायला? मी बघ. मिसेस खानविलकर, किती वेळ आहे अजून? आले आले. रेडी आहे मी. बस हा गजरा मळला की निघायचंच. डॅड, ही अशी येणार आहे पार्टीला? तुम्हाला माहितीये ना आजची पार्टी आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. मग आपल्या स्टेटसला शोभतील असे कपडे घालायला नकोत का? कोण होत आपण? खानविलकर फिटनेस ग्रुपचे ओनर्स. मी साडी बदलून येते. गरज नाहीये. बदलून सुद्धा काय वेगळी दिसणार आहेस तू? ज्या ठिकाणी आपण जातोय ना, तिकडच्या मोलकरणी सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या साड्या नेसतात. कळतंय का तुला मिसेस खानविलकर? अशा ठिकाणी जाऊन आमची लाज काढण्यापेक्षा तू नाही आलीस तर जास्त बरं आहे. चल रे. हॅलो. उचलला उचलला. बोल बोल. कोण बोलतंय? मी मिसेस खानविलकर बोलते. तुम्ही कोण बोलताय? शकू ना ग तू? तुम्हाला माझं माहेरचं नाव कसं माहिती? नुसतं नावच नाही, सगळंच माहितीये. शाळेत सानेबाईंना बोळे मारून हैराण करायचीस तू आणि शिक्षा अख्ख्या वर्गाला व्हायची. मधल्या सुट्टीत भिकूच्या वडापावच्या बदल्यात गृहपाठ करून द्यायचीस. आठवतंय का? कुणाचीही हिंमत नव्हती तुझ्या पुढ्यात उभं राहायची. अशी दांडगड शकू होतीस. नलू, मी ओळखले तुला. अगं, काय पत्ता आहे तुझा? काही फोन नाही, पत्र नाही. तू कशी आहेस? अजिबात बरी नाहीये. तुला भेटल्याशिवाय बरं वाटणार नाही. मग तू आत्ताच्या आत्ता भेट मला. मी पत्ता पाठवते तुला. लगेच ये तू इथे. पाठव पाठव. राहायलाच येते तुझ्याकडे. अगं येच. कधी एकदा तुला भेटते असं झालंय ग शकू. मलाही कधी एकदा तुला भेट. हॅलो. आई, काय झालं? तू गेला नाहीस? आई, तिथे आपल्याला कुठे बोलवलं होतं? आपल्या स्टेटसला बोलवलं होतं. मग मी खानविलकरांच्या नावाला शोभतील असे आपले महागातले कपडे ड्रायव्हर काकांबरोबर दिले पाठवून. ते जाऊ दे, तू सांग काय झालं? कोणाशी बोलत होतीस? अरे, माझी लहानपणची मैत्रीण नलू, तिच्याशी बोलत होते मी. अगं मग फोन का कट केलास? बोलायचंस ना. दे फोन, मी लावून देतो फोन नलू मावशीला. मी बोलतो तिच्याशी. ऐक ना,
तिचा ना हा नंबर सेव्ह करायचा आहे आणि तिला ताबडतोब पत्ता पाठवायचा रे. करणार करणार. अगं आई फोन वाजतोय. आई शकू मावशीचा फोन आहे. हे ना जरा. हॅलो हॅलो. हा काका. काका नाहीये, मुलगा आहे तिचा, नलू मावशी. मी पण मावशी नाही, मुलगी नलूची.